पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे महापालिका निवडणूक रणधुमाळी रंगणार। मनपाचा निवडणुकीचा बिगुल वाजला, इच्छुक लागले कामाला। धुळे महानगरपालिका निवडणुकीचा आता जवळपास सर्वच कार्यक्रम जाहीर झालाय। सदर निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांची फॉर्म भरण्याची सुरुवात ही 23 डिसेंबर मंगळवार ते 30 डिसेंबर मंगळवारपर्यंत असा एकूण 8 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे। सदर इच्छुकांचे फॉर्म भरल्या गेल्यानंतर फॉर्मची छाननी 31 डिसेंबर बुधवार रोजी होणार असून इच्छुक उमेदवारांची फॉर्म माघार घेण्याची मुदत ही 2 जानेवारी शुक्रवारी असणार आहे। त्यानंतर चिन्ह वाटप अंतिम उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर होणार असून चिन्ह वाटप हे दिनांक 3 जानेवारी आणि शनिवार रोजी होणार आहे। त्याचप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी मतदान दिनांक 15 जानेवारी गुरुवार रोजी असणार असून मतमोजणी म्हणजे निकाल हा दिनांक 16 जानेवारी शुक्रवारी रोजी असणार आहे। तसेच झालेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली। धुळे महानगरपालिका 19 प्रभागांमधून 74 नगरसेवक निवडून येणार आहेत। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता प्राप्त केली होती। यावेळेस देखील भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी पाहावयास मिळते आहे। भाजपाचे 51, राष्ट्रवादी 8, काँग्रेस 6, एमआयएम 4, समाजवादी 2, बसपा 1, शिवसेना 1 तर अपक्ष उमेदवार 1 हे उमेदवार गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आले होते। 17 प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 सदस्य तर 2 प्रभागांमध्ये प्रत्येकी 3 सदस्य असे एकूण 19 प्रभागामध्ये 74 नगरसेवक निवडून येणार आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।